नमस्कार मंडळी. गीता रहस्य कर्म जिज्ञासा भाग 5 निष्कर्ष. कौरव पांडव युद्धाला सुरुवात होणार तोच आपल्या हातून आपल्या नातेवाईकांची, गुरूंची, मित्रांची हत्या होणार हे पाहून अर्जुन दुःखी झाला. त्याला युद्धाला तयार करण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी आत्मा अमर आहे, शरीर नाशवंत आहे, तू समोरच्यांना मारलंस तरी त्यांचा आत्मा मरणार नाही आणि भिवून पळून गेलास तरी समोरचे तुला सोडणार नाहीत, तेव्हा मी सांगतोय ती स्थितप्रज्ञ स्थिती लक्षात घे. म्हणजे तुझा मोह नष्ट होईल. मोह नष्ट झाला की युद्धाला तयार होऊन क्षत्रिय म्हणून तुझे कर्तव्य पार पाड, अशा आशयाचे विवेचन भगवंतांनी केले. जेव्हा माणसापुढे एखादी समस्या सोडवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतात तेव्हा साहजिकच हे करू का ते करू अशा द्विधा मनस्थितीच्या कात्रीत तो सापडतो. अर्जुनही त्याला अपवाद नव्हता. म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला तो भगवंतांना विचारतो की देवा, आधी युद्ध कर म्हणतोयस बघ, ज्ञानी लोक स्थितप्रज्ञ असतात असे सांगून ज्ञान श्रेष्ठ असेही म्हणतोयस, तेव्हा मी नक्की काय करणं अपेक्षित आहे? या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवंत म्हणाले, अरे, एकाच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन पर्याय असू शकतात, पण त्यांची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. ज्ञानाचा मार्ग अवघड आहे तेव्हा तू कर्माचा मार्ग आचरावास हे बरं. त्यासाठी चौथ्या अध्यायातील हा श्लोक महत्वाचा आहे. नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे, तुझ ते सांगतो कर्म जाणून सुटशील तू. लोकमान्यांनी कर्म जिज्ञासा हे प्रकरण लिहिताना हा श्लोक विवेचनाला घेतला आहे. याचं कारण म्हणजे यातला नेणती हा शब्द पूर्वसुरूंचे नीती धर्माबाबत सांगणे माहीत नसणे किंवा न आठवणे यासाठीच तो वापरला गेलेला आहे. हे लक्षात घेऊन या श्लोकाचे पूर्ण विवेचन अहिंसा, सत्य, अस्तेय, काया, वाचा, मनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह या 5 नीती धर्मांच्या आधारावर सहज लक्षात येण्यासारखे करता येईल हे त्यांनी ओळखले. या प्रकरणाला कर्म जिज्ञासा नाव देण्यामागचा त्यांचा उद्देश असा आहे की 100 जवळजवळ सर्वच लोकांना कर्म हे अटळ आहे. मग त्यांच्या कामाचे स्वरूप काहीही असो हे माहीत असते, पण माणसाला आपण काय करतोय ते बरोबर का चूक ही शंका वारंवार येत राहते. ही जी त्याची जिज्ञासा म्हणजेच जाणून घेण्याची इच्छा असते ती पूर्ण व्हावी अशा इराद्याने त्यांनी हे प्रकरण लिहिले आणि त्याचे कर्म जिज्ञासा हे नाव निश्चित केले आहे. या प्रकरणाचा समारोप करताना टिळक म्हणतात, गीतेच्या आरंभी शास्त्र धर्म आणि बंधुप्रेम यांच्या दरम्यान झोंबी लागून अर्जुनावर आलेला प्रसंग लोकविलक्षण आहे असे वाटते, पण तशा प्रकारचे प्रसंग संसारात अनेक वेळा कर्त्या व्यक्तीवर येत असतात. कधी कधी भिन्न भिन्न नात्यांनी उपस्थित होणारी व्यक्ती यांच्यामध्ये लढा पडून शास्त्रोक्त, सामान्य व सर्वमान्य नीतिनियमांनी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे साधारण मनुष्यच काय, मोठमोठे विद्वान सुद्धा अशा वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे काय हे जाणण्यास उत्सुक असतात. अशा द्विधा मनस्थितीत पूर्वीच्या सत्पुरुषांच्या वर्तनावरून यापैकी काही गोष्टींचा निर्णय सामान्य मनुष्यास घेता येतो, पण काही प्रसंगी आणखीनच गोंधळल्यासारखं होतं. अशा वेळी नीतिशास्त्र उपयोगी येते आणि त्या आधारे घेतलेला निर्णय बहुधा चुकत नाही. महाभारतकारांना हे सूक्ष्म प्रसंग पूर्ण अवगत असून अशा प्रसंगी प्राचीन थोर पुरुषांनी काय केले हे सांगण्यासाठीच त्यांनी महाभारतात निरनिराळ्या कथानकाचा संग्रह केलेला आहे आणि या सर्वांचा सार संग्रह गीतेत आहे. त्यामुळे गीता हे महाभारताचे रहस्योपनिषद व शिरोभूषण आहे. तसेच महाभारत हे गीतेत सांगितलेल्या मूलभूत कर्मतत्वांचे सोदाहरण विस्तृत व्याख्यान झाले आहे. गीता ग्रंथाची आणखी एक अपूर्वता म्हणजे वेदांतातील गहन तत्वज्ञानाच्या आधारे कार्य व्यवस्थित करायला शिकवणारा गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. नीतिशास्त्राचे महत्व लोकमान्यांनी कर्मजिज्ञासा प्रकरणात अधोरेखित केले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी निश्चितच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. कर्म करणे हेच योग्य होय, मात्र ते करताना त्याचे पाप अथवा बंधन आपल्याला वाटू नये अशा प्रकारचा योग
म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषांनी स्वीकारली पाहिजे हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र. त्याविषयी पुढील प्रकरणात लोकमान्य टिळक काय म्हणतात ते बघूया. गीता रहस्य कर्मयोगशास्त्र भाग 1 कर्म. कौरवांशी युद्धाच्या आरंभी गुरु व आप्ताच्या हातून वध होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन अर्जुन युद्ध सोडून संन्यास घ्यायला तयार झाला. हे पाहून भगवंतांनी त्याला उपदेश केला. आपण करत असलेल्या कर्मामुळे इतर जनांचे नुकसान होईल. आपण समाजात अप्रिय होऊ, लोक आपल्याला नावं ठेवतील, कर्म केल्याने आपल्याला पाप लागेल इत्यादी कारणे देऊन लोक कर्म करायचे टाळतात. पण नीतिशास्त्राच्या आधारे कर्म करणे कसे योग्य आहे ते आपण ठरवू शकतो. मग कुणाची भीती न बाळगता ते बेलाशक करायला हरकत नाही असे या आधीच्या कर्म जिज्ञासा प्रकरणात आपण बघितले. त्याचा मुख्य आशय असा म्हणता येईल की जर एखादे कर्म केल्याने आपल्याला पाप लागणार नाही याची कारणमीमांसा करता येत असेल तर प्राप्त कर्म सोडून देणे योग्य नसून ते करण्याचा योग शहाण्या व्यक्तीने साधला पाहिजे. हा योग म्हणजेच कर्मयोगशास्त्र. या दुसऱ्या प्रकरणात लोकमान्यांनी दुसऱ्या अध्यायातील 50वा श्लोक विचारात घेतलेला आहे. तो श्लोक असा: येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत समत्व जोड यासाठी त्याची कर्मात कौशल. कर्मे करण्याच्या पद्धतीत जे चातुर्य किंवा कुशलता वापरली जाते त्यास योग असे म्हणतात. लोकमान्य म्हणतात की अर्जुनाप्रमाणे आपल्या पुढेही अनेक प्रश्न उभे असतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी कर्मयोग शास्त्राचे गीतेत जे विवेचन केले आहे ते आपण सर्वांनी शिकणे आवश्यक आहे. कर्मयोग शास्त्र हा शब्द कर्म, योग आणि शास्त्र या 3 शब्दांचा मिळून तयार झाला आहे. त्यापैकी कर्म या शब्दावर विचार आपण आता करूया. जीवनामध्ये मनुष्याला निरनिराळी कर्मे करावी लागतात. उदाहरणार्थ उपजीविकेसाठी केलेले कर्म, वृत्ते, उपोषणे यांसारखी धार्मिक कर्मे नेहमी केलीच पाहिजेत अशी नित्य कर्म इत्यादी इत्यादी. यापैकी नित्य कर्म कोणती, नैमित्तिक कोणती, काम्य आणि निषिद्ध कोणती हे धर्मशास्त्राने ठरवले आहे. त्यानुसार आपण करत असलेले कर्म योग्य आहे का अयोग्य आहे हे एखादा धर्मशास्त्री सांगू शकेल. पण भगवद्गीतेची दृष्टी याहून जास्त व्यापक किंबहुना या पलीकडची आहे. म्हणजे असं की जेव्हा धर्मशास्त्रानुसार 2 योग्य कर्मे एकाच वेळी करायची वेळ आली तर त्यातलं कोणतं कर्म करणं जास्त योग्य होईल हे गीता शिकवते. समजा एखाद्याला व्यवसायाने एखाद्याचे कर्म वाटायला आले तर त्याने नेहमी तेवढेच करायचे का किंवा तेच त्यास नेहमी करणे श्रेयस्कर होईल का हे शास्त्राद्वारे सांगता येत नाही. पण गीतेमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. किंबहुना हाच गीतेचा मूळ उद्देश आहे. त्या आधारे जेव्हा हे करू का ते करू असा प्रश्न पुढे येतो तेव्हा मनुष्याने कोणता मार्ग स्वीकारावा हे ठरवण्याची काही युक्ती आहे का किंवा कसे आणि असल्यास कोणती या प्रश्नाचे उत्तर गीतेत मिळू शकते. लोकमान्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पुढील भागामध्ये आपण योग या शब्दाचा विचार करूया. तर मंडळी, आता आपण सध्या गीता रहस्य तर त्याचं सुरुवातीचं जे विवेचन लोकमान्यांनी केलेलं आहे तर ते सध्या मी अभ्यास करते त्याचा आणि ते तुम्हाला ऐकवते. तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून हे सगळं ऐकायला सुरुवात करा. आता सध्या मी गीतेचे अध्याय श्लोक शिकते. तर जोपर्यंत माझं स्वतःच त्याच्यावर प्रभुत्व येत नाही तोपर्यंत मी त्याचा अर्थ तुम्हाला आता लगेच सांगणार नाही, पण हळूहळू सांगायला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी गीता म्हणजे काय त्याचं सगळं विवेचन जे लोकमान्यांनी केलेलं आहे तर ते सध्या आपण अभ्यासतोय. तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. या चॅनलवर भरपूर आध्यात्मिक वाचन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सध्या मी गजानन विजय हे भक्ती बोध वाचन करते. आपलं श्री दत्त महाराजांचं पारायण 1 ते 53 अध्याय आपल्या चॅनलवर आहेतच. तर हे तुम्ही पहिल्यापासून सगळं ऐकायला सुरुवात करा. त्याचा तुम्हाला स्वतःला फार मोठा फायदा होईल. तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार कधीच येणार नाहीत. तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहाल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद वाटेल, उत्साह वाटेल. तर डिप्रेशन मध्ये तुम्ही कधी जाणार नाहीत. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंट्स मध्ये मी जे वाचन करते ते तुम्हाला कसं वाटतं हे मला प्लीज कळवा, म्हणजे त्यामुळे माझा उत्साह वाढतो. धन्यवाद.